च्या लोकांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत। एवढा मोठा अचाट समुदाय रोज यांनी जीव घातलं, डोकं शांत ठेवलं, सगळ्यांना सहकार्य केलं आणि तुम्ही लोकांनी सगळ्यांनी ऐकलं म्हणून पुन्हा तुमचे धन्यवाद देऊन आपण आपल्या कीर्तन सेवेकडे वळू। विठ्ठल विठ्ठल। धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगातून या जगातला बलवान जो कोणी आहे त्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं। बलवान बरं का, या जगात त्याच्या इतका कोणीच बलवान नाही अशाचं वर्णन केलेलं आहे। नास्तिक माणसं आहेत, भोगाला मांडणारी माणसं आहेत, शिक्षणामुळं भोगाकडे त्यांची प्रवृत्ती झालेली आहेत, असे सगळे लोक आणि आस्तिक माणसं जे आहेत ते देवाला मानणार आहेत, या सगळ्यांना चमत्कार वाटेल असं या अभंगात तुकोबराय वर्णन करतात। तुकोबराय या अभंगामध्ये भगवंताचं वर्णन करत नाहीत। या अभंगामध्ये जगातला जो बलवान आहे ना, प्रत्येक माणसाला झोपवणारा, प्रत्येक माणसाच्या कानाखाली मारणारा तो काळ आहे। देवाला माना न माना तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे। तुम्ही कोण आहात, तुम्ही किती शिकलेले आहात, तुम्ही धनवान आहात, हा छोटा विषय आहे, पण काळ असा आहे, न्यायशास्त्रामध्ये सूत्र आहेत, जन्यानाम जनकः कालः। जगात जेवढे पदार्थ जन्माला येतात त्याचा मालक, पुन्हा सांगतो, मालक काळ असतो, देव नसतो मालक, त्याचा मालक काळ असतो। म्हणून आपलं वय सांगावं लागतं। वय सांगणं म्हणजे काळाची जाणीव करून देणे। विठ्ठल विठ्ठल। आणि हा काळ असा आहे, प्रत्येक, जसं लहान मुलाला कळत नाही, हा त्याचा काळ आहे। लक्षात येते, लहान मुलाला कळत नाही, आपण म्हणतो त्याला कळणार नाही, वय लहान आहेत, वय शब्दाचा अर्थ आहे काळ, कळत नाही त्याला, कळण्याचा काळ, मूर्खपणाचा काळ, किशोरावस्था, अभ्यास करायच्या वेळेस अभ्यास करत नाही, सुचत नाही। आणि ज्याने ज्याने काळाचा दुरुपयोग केलेला आहे या जगामध्ये, काळाने त्याला धूळ चारलेली आहे। ईश्वर लांब आहे, भगवंताचा संतांचा आजचा विषयच नाही, आजचा विषय आहे काळाचा। काळ काय करू शकतो, किती ताकद आहे काळामध्ये, या अभंगाची ताकद आहे। संत देखील काळ बनवतो, देव देखील काळ देवाची भेट घालून देतो। आणि या जगात सगळ्यात मोठा दाता असेल तर तो काळ आहे। शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याऊनी, कोण दाता याऊनी, सुटली गाठी, सुटली गाठी, कोण दाता याऊनी, कोण दाता याऊनी, सुटल्या गाठी, सुटल्या गाठी। अभंगाचं शेवटचं चरण आहे, पण लक्षात ठेवा आणि मरेपर्यंत लक्षात ठेवा, अभंगाचं शेवटचं चरण फार गोड आहे आणि प्रत्येक माणसाने मरेपर्यंत हे लक्षात ठेवलं पाहिजे। तुका म्हणे मंगळ आता, आपल्या जीवनामध्ये मंगल करणारा, मंगळाचं दान देणारा, कोण दाता या होनी, काळापेक्षा दाता या जगात कोणी नाहीत, हे लक्षात ठेवा माणसाने। काळापेक्षा जी माणसं पाप करतात, करताना काळ पाहू नका, कोणताही गुंड असेल, कोणताही पाप करणारा असेल,
करताना त्याचा काळ पाहू नका, सडताना काळ बघा त्याचा. काळ असा आहे, हिंदीमध्ये म्हण आहे, जब भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, ही अर्धी म्हण आहे. जब लेता है ना, चमडी उधेड के लेता है. म्हणून देवाला घाबरू नका. ज्या काळात पाप करताय तो काळ व्याजासहित तुम्हाला परत करतो. विठ्ठला विठ्ठला. पाप आहे ते, उगवतंय ते, आणि उगवणारा काळ आहे. आणि या जगात कुणाचीही अशी शक्ती नाही, किती मोठं विज्ञान असू द्या, झाडाला जन्माला घालू शकत नाही. तुम्ही जे सगळे शेतकरी आहेत ना, पीक जन्माला आणू शकत नाहीत, कंडिशन तयार करताय. तुमच्या हातात फक्त एवढंच आहे, जमीन साफ करणं आणि बीज लावणं, पाणी देणं, याच्यापेक्षा काय नाहीत. नाही उगवलं बीज, कुणावर केस करणार आहेत? काळावर केस होत नाही. नाही महाराज बीज खराब आहे, चांगलं बीज आहे, नाही उगवलं, काय करणार तुम्ही? म्हणून आपल्या आईच्या उदरातून माणसं जन्माला येत असताना काही आंधळी येतात, काही पांगळी येतात, काही मुकी येतात. धृतराष्ट्र आंधळा होता, काही करू शकला नाही तो. का असं होतं जीवनामध्ये? याला काळ कारणीभूत आहे. कधी काळी केलेलं पुण्य, कधी काळी केलेलं पाप उगवतं. महाराज जरा कठीण होतं, जरा आधुनिक भाषेत सांगा. कॉलेजच्या टायमाला जी लोक अभ्यास करतात, कॉलेजमध्ये मजा न मारता लायब्ररीमध्ये जे जातात, ती UPSC पासून एका राज्याचे मुख्यमंत्री होतात, ते सेक्रेटरी, एका जिल्ह्याचे कलेक्टर होतात, ताब्यात असतो त्यांचा. 12 तास अभ्यास करतात. अभ्यास करायच्या वेळेस कळलं ना काळ, आणि वेळेचा जो दुरुपयोग करतो त्याला चपराशीची नोकरी लागत नाही. ही सुद्धा वेळच आहे. एकाच कॉलेजमध्ये कलेक्टर शिकतो, एकाच कॉलेजमध्ये शिपाई शिकतो. काळाचा दुरुपयोग केला, काळाचा सदुपयोग केला नाही, म्हणून जीवन बर्बाद झालं. देव कारणीभूत नाही याला, हा अभंग आहे. तुमच्या मेंदूतलं प्रारब्ध शब्द काढून टाका, देव शब्द काढून टाका. उत्थान करणारा आणि पतन करणारा हा काळ असतो. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रकरण आहे, सिद्धिम प्राप्नो यथा ब्रह्म. खूप सुंदर प्रकरण आहे. ज्ञानोबराय म्हणतात काळ म्हणजे काय? खूप तपश्चर्या करणारा साधक आहेत, खूप अभ्यास करणारा आहे साधक आहेत, अचानक फळ मिळत नाही त्याला. ज्ञानोबरांचे दृष्टांत पहा किती सुंदर आहेत. ज्ञानोबरांची भाषा, ज्ञानोबरांची बोलणं अतिशय सुंदर आहेत. सुक्षेत्र आणि ओलटे, जमीन चांगली आहे. सुक्षेत्र, सुक्षेत्र काळी जमीन, ओलटे पाणी सुद्धा आहे. काही ठिकाणी काळी जमीन आहे पण पाणी नाही आहे. ज्ञानोबाचे दृष्टांत सुक्षेत्र आणि ओलटे. बीजही पेरिले गोमटे, उत्तम जातीचं बियाणं पेरलं, आलोट फळभार भेटे. चांगलं पीक येणार आहेत, पण पीक यायला 4 महिने लागणार आहेत. याचं नाव काळ आहे. विठ्ठला विठ्ठला. 4 महिने लागतात, याचं नाव काळ आहे. तुमचं कर्तव्य पूर्ण झालं, पुन्हा एका शब्द, तुमचं कर्तव्य पूर्ण झालं, उगवायला वेळ लागतो, पिकायला वेळ लागतो. आणि पिकायला वेळ लागेपर्यंत देठाला टिकलं पाहिजेत. भाषा कळाली का? गुरुजवळ, वडिलाजवळ टिकलं पाहिजेत. कोणतंही फळ असेल, पाडाला येईपर्यंत ते टिकलं पाहिजेत. पाडाच्या अगोदर पडलं ना, एक तर ते कच्चं असतं, नाही तर सडतं. असे काही ज्ञानी लोक अकाली पडलेले आहेत, टपकलेले आहेत समाजामध्ये. सगळा समाज बर्बाद झाला आंबट खाऊन खाऊन. पिकलेले नाहीत. आणि जर ते काळाने पिकवले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा